नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्ही इथं फेस आहे तो कशा प्रकारे क्लीन करायचा, डेली लाईफ मध्ये तुम्ही तुमची जी स्किन आहे ती कशा प्रकारे मेंटेन करायचं। तर सर्वात आधी मी इथं 3 स्टेप मध्ये तुम्हाला फेसची हेल्थ आहे ती कशा प्रकारे मेंटेन करायचं हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, आवडल्यास तुम्ही सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। तर सर्वात पहिली स्टेप आहे मी इथं फेस आहे तो क्लीन्स करून घेणार आहे। त्यानंतर सेकंड स्टेप आहे मी इथं स्क्रब करून घेणार आहे, माझा चेहरा येतो। आणि थर्ड स्टेप आहे ती म्हणजे इथं फेस पॅक तुम्ही कशा प्रकारे डेली लाईफ मध्ये हे तीनच तुम्ही स्टेप यूज करून तुमचा फेस आहे तो एकदम क्लिअर आणि हेल्दी सुद्धा होतो। तुम्ही इथं तुमच्या स्किनची इथं बाहेरून जसं काळजी घेता तसंच तुम्ही इंटरनली सुद्धा तुमची स्किनची काळजी इथं तुम्ही घ्यायला हवी। त्यासाठी तुम्ही नियमितपणे जो पाण्याचा इंटेक आहे तो खूप प्रमाणात करायचा, त्यामुळे तुमची स्किन हायड्रेट राहते आणि तुमची स्किन दिसताना सुद्धा एकदम ग्लोईंग दिसते। तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर सर्वात आधी मी इथं क्लिन्झिंग साठी मी इथं मिल्क घेतलेलं आहे, इथं मी दूध घेतलेलं आहे। मी इथं अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथं अर्धा टोमॅटो मी इथं चिरून घेतलेला आहे। मी डायरेक्टली दुधामध्ये डॅब करून माझ्या चेहऱ्यावरती हे जो टोमॅटो आहे तो अप्लाय करणार आहे। इथं दूध आहे तो तर इथं तुमचा फेस आहे तो क्लीन करतोच, तसंच इथं टोमॅटो वापरल्यामुळे तुमच्या फेसवर जर टॅनिंग असेल ते सुद्धा रिमूव्ह होते। इथं तुम्ही संपूर्ण चेहऱ्यावरती आणि मानेवरती दूध आणि टोमॅटो अप्लाय करायचा आहे। त्यानंतर 3 ते 4 मिनिट तुम्ही मसाज करायचा आहे। त्यानंतर तुमचा चेहरा इथं स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे। आता इथं सेकंड स्टेप आहे ती म्हणजे स्क्रबसाठी मी इथं 2 चमचा मी इथं कॉफी पावडर घेतलेली आहे। त्यामध्ये आता मी थोडीशी हळद पावडर इथं ॲड करणार आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी ॲलोवेरा सुद्धा ॲड केलेला आहे। त्यानंतर मी 1 चमचा ह्यामध्ये मध सुद्धा ॲड केलेला आहे। हे सर्व इन्ग्रेडियंट आहेत तुमच्या किचनमध्ये अवेलेबल असतात, हे सर्व यूज करून तुम्ही फेस स्क्रब इथं तयार करू शकता। हा जो स्क्रब आहे तो व्यवस्थित मिक्स करायचा आणि तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा। स्क्रब वापरल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील, तसेच चेहऱ्यावरती डेड स्किन आहे ती सुद्धा इथं रिमूव्ह होते आणि तुमचा चेहरा आहे तो एक्सफोलिएट होतो आणि तुमचा चेहरा आहे तो नॅचरली ग्लो सुद्धा करतो। इथं स्क्रब आहे तो तुम्ही इथं 2-3 मिनिट चेहऱ्यावरती लावून तुम्ही इथं स्क्रब करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही चेहरा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तुम्ही इथं अशा प्रकारे आठवड्यातून एकदा किंवा 2दा सुद्धा ही जी स्टेप आहे ती इथं तुमच्या चेहऱ्यावरती यूज केला तर तुमचा चेहरा आहे तो नक्कीच क्लिअर होईल आणि तुम्ही नॅचरली ग्लो सुद्धा करेल। त्यानंतर इथं थर्ड स्टेप आहे ती म्हणजे फेस पॅकसाठी तुम्ही इथं डाळीचं पीठ सुद्धा यूज करू शकता। मी इथं मुलतानी मिट्टी घेतलेली आहे, माझी स्किन आहे ती ऑइली असल्यामुळे मी इथं मुलतानी माती यूज करत आहे। मी इथं 2 चमचा मुलतानी माती घेतलेली आहे। त्यानंतर मी त्यामध्ये रोज वॉटर घालून घेतलेलं आहे। मी इथं व्यवस्थित मिक्स करून माझ्या चेहऱ्यावरती तसेच मानेवरती अप्लाय करून मी इथं 10 ते 15 मिनिट इथं मी चेहऱ्यावर तसंच ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर माझा चेहरा आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथं स्किन हेल्दी असणे म्हणजे तुमची स्किन कलर कोणताही असू दे, इथं खूप जण मानतात की गोरी स्किन असला, तुम्ही स्लिम असला तरच तुम्ही इथं सुंदर असता, असं काहीच नाही। तुमची स्किन जर हेल्दी असेल तर तुम्ही नक्कीच इथं हेल्दी असता। इथं गोरी स्किन असणं, बारीक असणं म्हणजे इथं हेल्दी नव्हे, तुमची स्किन आहे ती नॅचरल ग्लो करते। जे हेल्दी स्किन असते ती नॅचरली ग्लो करते। तर जसं तुम्ही बाहेरून तुमच्या स्किनची काळजी घेता तसंच तुम्ही इथं आतून सुद्धा घेतली पाहिजे। जसं की तेलकट फूड आहे ते अवॉइड केलं पाहिजे आणि दिवसभरात तुम्ही हेल्दी फूड आणि तसेच पाण्याचा जो उपयोग आहे तो भरपूर प्रमाणात केला तर तुमची स्किन आहे नक्कीच हेल्दी राहील।